शरीरामध्ये जाणवणारा दुखावा किंवा पेन हा एक सेन्सरी इमोशनल एक्सपिरियन्स आहे. ही अशी संवेदना असते की जी आपल्याला नकोशी वाटते. तर या दुखाव्याचे कोणकोणते प्रकार आहेत, टाइप्स ऑफ पेन कोणते आहेत, अॅक्यूट पेन कोणत्याही नुकत्याच होऊन गेलेल्या इंजुरी नंतर जे पेन जाणवतं त्याला आपण अॅक्यूट पेन म्हणतो. क्रोनिक पेन, तुम्हाला जर दीर्घकालीन कोणता आजार असेल आणि त्यामध्ये वारंवार येणारे दुखाव्याचे जे अटॅक्स असतात, स्पाउट्स असतात, जसं की मुतखड्यामध्ये वारंवार जाणवणारी पोटदुखी, याला आपण क्रोनिक पेन म्हणून गृहीत धरतो. न्यूरोलॉजिकल पेन म्हणजे नसांच्या जागी जाणवणारा दुखावा, ज्याला आपण नर्व पेन देखील म्हणतो. विजरल पेन, शरीरामध्ये कोणत्याही अवयवामध्ये जाणवणारा दुखावा, ज्याला आपण विजरल पेन म्हणतो. रेफर्ड पेन म्हणजे शरीरामध्ये इंजुरी झालेल्या ठिकाणी, म्हणजे सोर्स ऑफ इंजुरी जिथे आहे तिथे दुखावा न जाणवता इतरत्र शरीराच्या भागामध्ये दुखावा जाणवतो, त्याला आपण रेफर्ड पेन असं म्हणतो. आणि नोसिसेप्टिव्ह पेन म्हणजे शरीरामधील कोणत्याही बॉडी टिश्यू ज्यावेळेला डॅमेज होतो, जसं की कट असेल, बर्न असेल, म्हणजेच कापणे, जळणे, बोन ब्रेक होणे, अशा ठिकाणी जाणवणारी जी वेदना असते त्याला आपण नोसिसेप्टिव्ह पेन म्हणतो. तर ह्या वेदनेच्या सगळ्या प्रकारांवरती उत्तम वेदनाशामक अशी 3 होमिओपॅथिक औषधं आहेत: ॲकोनाइट, चामोमिला आणि कॉफिया. थँक्यू.